शी शू इज नॉट शेमफुल. हा. म्हणजे लहानपणापासून नेहमी लक्षात घ्या की तुमचे कुठलेच एक्सप्रेशन असे यायला नको ओके. की ज्याच्याने शेम डेव्हलप होईल. म्हणजे शू आली, शू झाली, पब्लिकली शू झाली, तर त्याच्याबद्दल तुमच्या चेहऱ्यावरही उमटू देऊ नका आणि बोलण्यात तर नाहीच नाही. झाली तर झाली, स्वच्छ करून घ्या, ओके. कपडे बदला आणि संपवा. कारण जर मनात भीती निर्माण झाली पब्लिकली शू करण्याबद्दल, तर मग पब्लिकली बोलण्याबद्दल पण ते शेमफुलनेस येतो आणि म्हणून ते सांगत नाहीत. हो, हे खूप महत्वाचं आहे, कारण असं आपोआप होतं Correct. असं आपलं नॅचरली येतं एक्सप्रेशन, पण ते आपण- अननोईंगली आपल्याकडनं हां. ते होऊन जातंय. ओके. सो आपल्याला अवेअर पेरेंट व्हायचं आहे की आपल्याला याचा अवेअरनेस असला पाहिजे आणि आपण तो शेम किंवा फिअर डेव्हलप होऊ द्यायचं नाही. हे नेहमी आपल्या किंवा मोठ्यांच्या त्यांच्याबरोबर असलेल्या रिॲक्शनमुळे होतं. दुसऱ्यांमुळे झालं असेल तरी आपल्याबरोबर कम्फर्ट फील झाला पाहिजे. आईबाबांनी नेहमी कम्फर्टेबल ठेवायचं मुलांना. म्हणजे कदाचित कुणाला सांगता येणार नाहीये, पण आईबाबांना नक्कीच सांगता आलं पाहिजे. आणि आईबाबाला ज्यावेळी सांगता येते त्यावेळी आईबाबा ज्यावेळी म्हणतात की यांना तू सांगू शकतो, त्यावेळी ते सांगू शकतात. तेवढा विश्वास निर्माण करायचा. ओके, हे खूपच महत्वाचं होतं. म्हणजे हा अँगलच की का वाटत असेल अशी लाज मुळात.